साताऱ्याजवळच्या एका छोट्या गावात पाटील कुटुंब राहत होतं. त्या घरात प्रेम, आपुलकी, पर कधीकधी न बोलेली कटुता दडलेली होती. घराचे कर्ते बापू पाटील गावात मानाचे माणूस. त्यांचा मोठा मुलगा संदीप, लहान मुलगा सागर आणि घरातली शांती म्हणजे वहिनी सुनीता. शहरातून आलेली, शिक्षित, पर गावच्या संस्कृतीत मिसळलेली. सकाळी घरात तिच्या गाण्यानं दिवस सुरू व्हायचा आणि संध्याकाळी तिच्या हातच्या चहानं थकलेले मन शांत व्हायचे. सागर कॉलेजला जायचा. वहिनी त्याची काळजी घ्यायची. जेवण झालं का? अभ्यास पूर्ण केला का? अशा प्रश्नांनी घरात ममता व्हायची. पण जग असंच आहे ना, जिथे प्रेम असतं तिथे गैरसमजाचं बी पेरायला जास्त वेळ लागत नाही. एक संध्याकाळी वीज गेली. सागर नोट्स शोधायला वहिनीच्या खोलीत गेला. त्याच वेळी संदीप घरी आला. दार उघडं होतं. आत सागर दिसला. त्या क्षणात विश्वास हलला. काहीच न बोलता संदीप मागे वळला, पण मनात संशयाचं वादळ उठलं. पुढच्या दिवसापासून सगळं बदललं. संदीप गप्प झाला. वहिनीचं हसू हरवलं. सागर गोंधळला. गावात कुजबूज सुरू झाली. पाटील घरात काहीतरी घडलंय. सागरला नको त्या नजरा भिडू लागल्या. तो अभ्यासात लक्ष देऊ शकत नव्हता. वहिनीही सतत शांत राहू लागली. एकदा ती अंगणात बसलेली होती तेव्हा सागर तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, "वहिनी, मी काही चूक केली नाही, पण मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यामुळे दुःखी आहात." सुनीता हळू आवाजात म्हणाली, "कधी कधी सत्य सांगायचं नसतं, ते वेळ सांगतो." त्या शब्दांनी सागर गप्प झाला. सागर शहरात गेला नोकरी शोधायला. पहिल्याच महिन्यात त्याला एका कंपनीत काम मिळालं, पण मनातली शांतता हरवली होती. तो रोज रात्री वहीत काही लिहायचा. घर आठवतंय, वहिनी आठवते, पण त्या घरातला विश्वास आठवत नाही. दुसरीकडे गावातल्या पाटील घराचं वातावरण अजूनही ताणलेलं होतं. संदीप बाहेरून हसरा चेहरा ठेवायचा, पण आतून अपराधीपणाने झुरत होता. सुनीता वहिनी नेहमीसारखी काम करत होती, पण डोळ्यात खोल दुःख दडलेलं होतं. एक दिवस संदीप गावच्या शाळेत काही दान द्यायला गेला. तिथे त्याला वहिनीच्या जुन्या मैत्रिणी भेटल्या. त्या बोलल्या, "तुझी बायको भारी बाई आहे रे. स्वतःचे दागिने गहाण ठेवून तिने सागरची फी भरली होती. आम्ही तिला थांबवलं, पण ती म्हणाली, सागर माझा भाऊ आहे." त्या वाक्याने संदीपच्या अंगावर काटा आला. तो घरी धावत आला. वहिनीच्या कपाटात पाहिलं, तिथे पावत्या होत्या आणि एक पत्र. सागरने अभ्यास सोडू नये म्हणून हे केलं. संदीपला सांगू नकोस, तो नको म्हणेल. संदीपचं डोकं खाली झुकलं. त्याच्या हातून कागद खाली पडले. तो गप्प बसला, पण डोळ्यातून पाणी गळू लागलं. त्या रात्री त्याने वहिनीसमोर हात जोडले. "माझ्या गैरसमजामुळे सगळं तुटलं. तू माझी माफी करशील का?" सुनीता काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, "माफ करणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास परत आणायला वेळ लागतो." त्या शब्दांनी घरात पुन्हा प्रकाश पडला, पण आतून अजून काहीतरी अपूर्ण होतं. सागरचं अस्तित्व. काही दिवसांनी संदीपने शहरात सागरचा पत्ता मिळवला. तो त्याला भेटायला गेला. सागर ऑफिससमोर उभा होता. चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात निर्धार. संदीप त्याच्याकडे गेला. म्हणाला, "भाऊ, माझ्यामुळे तुझं घर हरवलं, पण माझं आयुष्यही हरवलं." सागर थोडा शांत झाला. म्हणाला, "भाऊ, गैरसमज तू केला, पण मीही दूर गेलो. आता सगळं मागे सोडूया." त्या क्षणी दोघं मिठी मारतात आणि त्या मिठीत अनेक तुटलेले तंतू पुन्हा जोडले जातात. ते दोघं गावात परत येतात. गावातले लोक पाहतात, पाटील घर पुन्हा उजळलंय. पण त्या रात्री जेव्हा सगळं ठीक झालंय असं वाटतं, तेव्हा पुन्हा एक धक्का बसतो. बापू पाटील अचानक आजारी पडतात आणि निधन पावतात. घरात पुन्हा तणावाचं वातावरण. संपत्ती, जमीन, जबाबदारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. गावात अफवा सुरू होतात.
आता भांडण होईल. पण सुनीता वहिनी ठरवते यावेळी गैरसमज घरात पाय रोवणार नाही. ती दोघांना एकत्र बसवते आणि म्हणते, हे घर आपण तिघांनी मिळून चालवायचं. संपत्तीपेक्षा नातं मोठं आहे. पैशासाठी घरं तुटतात, पण प्रेमासाठी घरं उभी राहतात. संदीप आणि सागर एकमेकांकडे पाहतात. काही क्षण शांतता असते. मग सागर म्हणतो, माफ कर भाऊ, मी दूर गेलो, पण तू माझं घर हरवलंस असं वाटलं होतं. संदीप त्याला मिठी मारतो. त्या मिठीत पुन्हा प्रकाश पसरतो आणि सुनीता वहिनीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरी शांतता दिसते. काळ पुढे सरकतो. काही वर्षांनी गावात नवी शाळा उभी राहते, सुनीता पाटील विद्यालय. ती सागरने बांधलेली असते, आपल्या वहिनीच्या नावाने. उद्घाटनाच्या वेळी संदीप, सुनीता आणि संपूर्ण गाव उपस्थित असतं. फलकावर लिहिलं असतं, विश्वास हरवला तरी प्रेमाने तो पुन्हा मिळवता येतो. तो दिवस घरासाठी नव्या जन्मासारखा ठरतो. सुनीता म्हणते, नाती तुटत नाहीत, आपणच कधीकधी त्यांना आवाज देणं थांबवतो. आणि त्या वाक्यानंतर सगळं शांत होतं. पण ती शांतता ही समाधानाची असते. काही दिवसांनी त्याने निर्णय घेतला, घर सोडायचा. तो म्हणाला, मी शहरात नोकरी शोधतो, इथं वातावरण गुदमरायला लागलंय. संदीपने काहीच उत्तर दिलं नाही, पण मनातून तो राग आणि अविश्वास यांच्यामध्ये तुटत होता. सुनीता त्या रात्री रडली, पण कोणासमोर नाही. तिला माहीत होतं, एक गैरसमज कधीकधी हजारो शब्दांवर मात करतो. सागर निघून गेला. पत्र सोडलं, वहिनी, मला माफ करा. माझ्या जाण्याने तुमचं आयुष्य शांत होईल अशी आशा आहे. ती ओळी वाचून सुनीता हंबरडा फोडला. संदीप त्या पत्राकडे बघत राहिला, पण काही बोलला नाही. घर रिकामं झालं. चुलीतला जळणारा काडीचा आवाजच आता एकमेव आवाज उरला होता. सागर शहरात गेला, नोकरी शोधायला. पहिल्याच महिन्यात त्याला एका कंपनीत काम मिळालं, पण मनातली शांतता हरवली होती. तो रोज रात्री वहीत काही लिहायचा. घर आठवतंय, वहिनी आठवते, पण त्या घरातला विश्वास आठवत नाही. दुसरीकडे गावातल्या पाटील घराचं वातावरण अजूनही ताणलेलं होतं. संदीप बाहेरून हसरा चेहरा ठेवायचा, पण आतून अपराधीपणाने झुरत होता. सुनीता वहिनी नेहमीसारखी काम करत होती, पण डोळ्यात खोल दुःख दडलेलं होतं. एक दिवस संदीप गावच्या शाळेत काही दान द्यायला गेला. तिथे त्याला वहिनीच्या जुन्या मैत्रिणी भेटल्या. त्या बोलल्या, तुझी बायको भारी बाई आहे रे. स्वतःचे दागिने गहाण ठेवून तिने सागरची फी भरली होती. आम्ही तिला थांबवलं, पण ती म्हणाली, सागर माझा भाऊ आहे. त्या वाक्याने संदीपच्या अंगावर काटा आला. तो घरी धावत आला. वहिनीच्या कपाटात पाहिलं, तिथे पावत्या होत्या आणि एक पत्र. सागरने अभ्यास सोडू नये म्हणून हे केलं. संदीपला सांगू नकोस, तो नको म्हणेल. संदीपचं डोकं खाली झुकलं. त्याच्या हातून कागद खाली पडले. तो गप्प बसला, पण डोळ्यातून पाणी गळू लागलं. त्या रात्री त्याने वहिनीसमोर हात जोडले. माझ्या गैरसमजामुळे सगळं तुटलं. तू माझी माफी करशील का? सुनीता काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, माफ करणं सोपं असतं, पण तुटलेला विश्वास परत आणायला वेळ लागतो. त्या शब्दांनी घरात पुन्हा प्रकाश पडला, पण आतून अजून काहीतरी अपूर्ण होतं. सागरचं अस्तित्व. काही दिवसांनी संदीपने शहरात सागरचा पत्ता मिळवला. तो त्याला भेटायला गेला. सागर ऑफिससमोर उभा होता. चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात निर्धार. संदीप त्याच्याकडे गेला. म्हणाला, भाऊ, माझ्यामुळे तुझं घर हरवलं, पण माझं आयुष्यही हरवलं. सागर थोडा शांत झाला. म्हणाला, भाऊ, गैरसमज तू केला, पण मीही दूर गेलो. आता सगळं मागे सोडूया. त्या क्षणी दोघं मिठी मारतात आणि त्या मिठीत अनेक तुटलेले तंतू पुन्हा जोडले जातात. ते दोघं गावात परत येतात. गावातले लोक पाहतात, पाटील घर पुन्हा उजळलंय. पण त्या रात्री जेव्हा सगळं ठीक झालंय असं वाटतं, तेव्हा पुन्हा एक धक्का बसतो.
बापू पाटील अचानक आजारी पडतात आणि निधन पावतात. घरात पुन्हा तणावाचं वातावरण. संपत्ती, जमीन, जबाबदारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. गावात अफवा सुरू होतात. आता भांडण होईल. पण सुनीता वहिनी ठरवते, यावेळी गैरसमज घरात पाय रोवणार नाही. ती दोघांना एकत्र बसवते आणि म्हणते, हे घर आपण तिघांनी मिळून चालवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन सगळं बदलून टाकतो. घर साफ, भिंतीवर भावाचा फोटो आणि वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकं स्मित. तो म्हणतो, मी परत आलो वहिनी, आता चुकणार नाही. आरती म्हणाली, राग, शंका, गैरसमज सगळं जळून जावो, फक्त नातं जिवंत राहो. त्या क्षणी पहाटेचा सूर्य घरात डोकावला आणि वर्षानुवर्षांची काळोखी मागे पडली. पण आत कुठेतरी एक छोटं रहस्य अजून जिवंत होतं. ते म्हणजे त्या रात्री आरतीच्या मोबाईलवर आलेला अनोळखी मेसेज, सगळं संपलेलं नाही. आणि याच शब्दांनी नव्या अध्यायाची सुरुवात झाली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.